नमस्कार. अ, आजचा दिवस मी हे आदल्या दिवशी कल्पना न देता हे लाईव्ह लगेच आलो, कारण अ, आता येणारं सूर्यग्रहण या अमावस्येला, आता माहिती आहे हे पितृपक्षातली अमावस्या आहे आणि ती शेवटची जी अमावस्या, पितृपक्षातला जो शेवटचा दिवस असतो सर्व पित्री अमावस्या, त्या दिवशी खंडग्रास ग्रहण आहे. तुम्हाला माहिती आहे पितृपक्षाची सुरुवात व्हायच्या आधी पौर्णिमेला एक चंद्रग्रहण झालं होतं खग्रास, आणि पितृपक्ष संपता संपता आता एक अमावस्या आहे. तर त्या अमावस्येला खंडग्रास सूर्यग्रहण आहे. भारतामध्ये ते दिसणार नाही आहे, दक्षिण गोलार्धात आहे. तरी पण कसं असतं की सगळ्यांच्या कुंडलीमध्ये तुम्ही जर का बघाल तर कुंडलीमध्ये ते ग्रहण योग त्यावेळेस असतो आणि या ग्रहणाचा राशींवर काही ना काही परिणाम होत असतो. आता हे सर्वपित्री अमावस्येचं असलेलं ग्रहण, अमावस्येचा मनावरचा परिणाम आणि त्याचा राशीवरचा परिणाम काही ना काही नक्की होणार. तर आपण टॅरो कार्डनं बघणार आहोत. तसं अनेक व्हिडिओ आलेले आहेत यूट्यूबवरती की कोणत्या राशीवरती काय फळं मिळतील या ग्रहणाची वगैरे, ती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहेत. टॅरो कार्डमध्ये आपण एनर्जी बघणार आहेत आणि प्रत्येक राशीसाठी मी एक दोन कार्ड काढणार आहे आणि त्यानुसार आपण ते बघूया की कसं त्याचा त्या ग्रहणाचा काय काय परिणाम होणार आहेत. मी दोन प्रकारचे डेक वापरणार आहे. ग्रहणाचा सूर्याशी संबंध आहे आणि सूर्य हा आत्मा म्हणतात, म्हणून एक स्पिरिच्युअल कार्ड म्हणून झेन टॅरोट डेक तो मी एक घेणार आहे आणि दुसरा आपला नेहमीचा रेड अँड व्हाईट टॅरो डेक. आणि प्रत्येक राशीसाठी आपण बघणार आहे की हे ग्रहण काय घेऊन येणार आहे. आता सुरुवात करूया कन्या राशीपासून, कारण कन्या राशीमध्येच हे ग्रहण होणार आहे. आता सध्या ग्रहस्थिती अशी आहे की कन्या राशीमध्ये बुध आहे आधीपासूनच आणि बुध स्वगृही आहे, त्यामुळे बुध उच्चीच आहे. पण त्याबरोबर सूर्य तिथं आल्यानंतर बुधादित्य योग होतोय, पण तिथं तो ग्रहणाला पण घेऊन येतोय. तर दुसरी गोष्ट अशी की खंडग्रास काय तर हे जे छायाग्रह आहेत राहू आणि केतू, तर त्याचं पत्रिकेमधलं असं असतं की सूर्याची जी सूर्याभोवती फिरण्याची जी पृथ्वीची कक्षा असते त्या कक्षेला चंद्राची पृथ्वीभोवती फिरणारी कक्षा दोन ठिकाणी छेदते. एक